नमस्कार, मी सुचेंद्र आपल्या सर्वांचं व्ही अकॅडमी मध्ये स्वागत करतो। एमपीएससी पूर्व परीक्षेच्या शेवटच्या दिवसाची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असायला पाहिजे, नेमकं त्या शेवटच्या दिवशी काय करायला पाहिजे, कुठलं रिव्हिजन करायला पाहिजे, आपला माइंडसेट कशा पद्धतीने मेंटेन ठेवायला पाहिजे, नेमकं यासोबतच आणखीन वेगवेगळ्या गोष्टी दिल्यात। जसं की एक्झाम डे किट असेल, फक्त महत्त्वाचं कुठल्या टॉपिक्स वाचायचे आहेत, इतर वगैरे वगैरे सर्व या सर्व गोष्टींचं डिस्कशन आजच्या काही मिनिटांमध्ये आपण इथे करणार आहोत। लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा असा हा लेक्चर किंवा हा काही मिनिटाचं सेशन जे आहे ते इथे राहणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने आवर्जून बघायला पाहिजे हे असं सेशन आहे। लक्षात घ्या, पहिली गोष्ट आपण इथे पाहणार आहोत की रिव्हिजनला प्रायोरिटी द्यायची। एवढे दिवस जे वाचलेलं आहे तेवढंच वाचायचं। याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं काय वाचायचं हा विषय वाईज थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतोय। लक्षात घ्या, शेवटच्या दिवसाची स्ट्रॅटेजी मध्ये आपल्याला रिव्हिजनला प्रायोरिटी द्यायची आहे। फक्त महत्त्वाचं काय आहे ते वाचायचं आहे। जसं की पॉलिटी, ओके, पहिला सब्जेक्ट आपण पॉलिटी घेऊयात, म्हणजेच राज्यशास्त्र। या विषयामध्ये काय वाचायचं आहे, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटी, जो पहिला युनिट आहे, पहिले सेक्शन आहे पॉलिटी मधलं, हे आपल्याला परत एकदा रिवाइज करायचं आहे। ओके, हे वाचायचं म्हणजे मी रिव्हिजन करायचं सांगतो, परत एकदा रिवाइज करायचं आहे। मूलभूत अधिकार, कर्तव्य, डीपीएसपी परत एकदा वाचायच्या आहेत। याच्यासोबतच आपण स्केड्यूल असतील, भाग कुठल्या भागामध्ये काय येतं हे सुद्धा एकदा ओव्हरलुक करायचं आहे। ज्या घटना दुरुस्ती आहेत त्याच्यामध्ये 42वी, 44वी, 73वी, 74वी, ओके, या घटना दुरुस्त्या परत एकदा पाहायच्या आहेत, नेमकं काय काय झालेलं आहे। 42वी महत्त्वाची आहे। 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत नेहमी दरवर्षी म्हणजे 2-3 वर्षांमध्ये तर एक तरी प्रश्न इथे असतोच असतो। ओके, प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट असेल, व्हाईस प्रेसिडेंट, गव्हर्नर यासारखे टॉपिक्स परत एकदा रिवाइज करायचे आहेत फास्ट मध्ये। याच्यानंतर कॅग असेल, पार्लमेंटची कमिटी असतील, वेगवेगळ्या पार्लमेंटरी कमिटीवरती एखादा प्रश्न हमखास असतो। कॅग वरती इलेक्शन कमिशन असेल, राईट, याच्यावरती प्रश्न असतात, म्हणजे ज्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत त्या आपल्याला पाहून जायच्यात, फास्ट मध्ये रिव्हिजन करायचं आहे। यासोबतच नॉन कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे कुठल्या कुठल्या आहेत, नीती आयोग महत्त्वाचे आहे आणि ह्युमन राईट कमिशन हे सुद्धा एकदा पाहून जायचं आहे। यावरती पॉलिटीचे एकदम मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत। एवढंच सांगेल, एवढ्यावरती प्रश्न एकदा परत येण्याची हाय शक्यता आहे असं म्हणू शकतो। ओके, येणारच काय आपण सांगू शकत नाही, कारण आयोग कशा पद्धतीचा पेपर काढेल हे कोणालाच माहिती नसतं। याच्यामुळे मी सांगतो की महत्त्वाचे टॉपिक्स मागच्या वर्षांचं ॲनालिसिस करून, त्याच्यानंतर इतिहासामध्ये, प्राचीन इतिहासामध्ये असेल, बौद्ध, जैन धर्म, मौर्य, गुप्त हे कालखंड जो आहे, ओके, या कालखंडावरती एकदा फास्ट मध्ये रिवाइज करून घ्या। त्याच्यानंतर मध्ययुगीन भक्ती सुफी चळवळ आहे, मुघल प्रशासन आहे। या मुघल प्रशासनामध्ये कशा पद्धतीचे वेगवेगळे आपण बघू की राजे येऊन गेलेले होते, राईट, त्यांची हायरार्की कशा प्रकारची राहिलेली आहे, त्यांचं कशा पद्धतीचं आपण म्हणू शकतो की प्रत्येक राजाच्या नंतर दुसरं साम्राज्य कशा पद्धतीचं येत गेलेलं आहे हे आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे। याच्यानंतर आधुनिक काळामध्ये 1857 मध्ये महत्त्वाच्या कुठल्या कुठल्या चळवळ झालेल्या आहेत ह्या एकदा वाचून जा। आयएनसी अधिवेशन महत्त्वाचे कुठले, इंडियन नॅशनल काँग्रेसचे सेशन होते हे बघून जा एकदा। क्रांतिकारी चळवळी ज्या आहेत, गदर आहे, याचे सारे आहे वगैरे ह्या एकदा बघून जा। गांधीजींचा कालखंड, गांधीजींनी ज्या ज्या मुवमेंट केलेल्या आहेत महत्त्वाच्या, याच्यावरती एकदा फास्ट रिव्हिजन करून जा। जे फॅक्च्युअल कंटेंट आहे एकदा परत एकदा वाचून घ्या। ओके, त्याच्यानंतर येतो जिओग्राफी हा सब्जेक्ट। जिओग्राफीमध्ये बघायचं आपल्याला नद्या, धरणे, शेती, मान्सून, नेमकं हमखास याच्यावरती प्रश्न असतात। महाराष्ट्रातील खनिजे आणि औद्योगिक पट्टे हे सुद्धा आपल्याला पाहून जायचे आहेत। लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या वरती सुद्धा प्रश्न विचारला जातात। जिओग्राफीमध्ये जर आपण बघायला गेलं तर वर्ल्ड जिओग्राफी, ओके, वर्ल्ड जिओग्राफी वरती सुद्धा इथे प्रश्न येत आहेत। म्हणजे जसं की व्हॉल्कॅनो असेल, कुठे सुनामी आलेली असेल, कुठे अर्थक्वेक झालेला असेल, राईट, कुठले विंड्स कसे वाहत आहेत, लोकल विंड्स आहेत, त्या लोकल विंड्स एकदा पाहून जा। चर्चेमधल्या काही जिओग्राफीच्या न्यूज असतील त्या सुद्धा एकदा बघून जा। हे वर्ल्ड जिओग्राफीच्या बाबतीत नक्कीच करा। ओके, याच्यानंतर आपला सब्जेक्ट येईल इकॉनॉमिक्स। इकॉनॉमिक्स मध्ये आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे बजेट बघून जायचंय। बजेटच्या नंतर आरबीआयचे नवीन कुठले धोरणं आहेत का, त्याच्यानंतर सेन्सस, ओके, सेन्सस जो आहे तो बघून जायचा आहे। म्हणजे जनगणना जी आहे, जी 2000 आपण बघू शकतो की 2100 झालेली नाही, म्हणजे 2011ची जी सेन्सस आहे, ओके, तो सेन्सस एकदा पाहून घ्यायचा आहे आपल्याला थोडक्यामध्ये। जीडीपी, इन्फ्लेशन, अनएम्प्लॉयमेंट हे एकदा बघायचं। जीडीपी असेल, जीएनपी असेल, एनएनपी असेल, नेमकं
प्रॉपर डेफिनेशन माहिती असायला पाहिजे, याच्यामध्ये कोणाकोणाचा अंतर्भाव होतो, इन्फ्लेशन म्हणजे काय, इन्फ्लेशन कशा पद्धतीचं होतं, ओके, अनएम्प्लॉयमेंट याच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात, बेरोजगारी खूप महत्वाची आहे, दारिद्र्य व बेरोजगारी. पण जी आता फायनान्स कमिशन आहे, फायनान्स कमिशनवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो, नेमकं फायनान्स कमिशनचे अध्यक्ष कोण आहेत, फायनान्स कमिशनमध्ये किती मेंबर होते, याचं स्थापना कशासाठी करण्यात आलेली आहे, ओके, स्टेट फायनान्स कमिशन आहे का, वगैरे वगैरे, हे सुद्धा एकदा बघून जा. नीती आयोगच्या रिपोर्ट सुद्धा महत्वाचे आहेत, नीती आयोग वेगवेगळ्या रिपोर्ट्स काढत असतो, ह्या रिपोर्ट सुद्धा परीक्षेला येण्याची शक्यता आहे. एन्व्हायरमेंट सायन्स, आता एन्व्हायरमेंट सायन्स मध्ये पाहत असताना इथे लक्षात घ्यायचं, कॉन्फरन्स ऑफ पार्टी समिट वेगवेगळ्या COP होत असतात, दरवर्षी होत असतात. 26 ते आत्ताची जी 29 30वी जी समिट आहे इथपर्यंत आपल्याला बघायचं आहे, ओके. COP कशा अंडर होते, UNFCCC अंडर होते, नेमकं UNFCCC काय आहे, अग्रीमेंट आहे, कुठे झालेला आहे, रिओ दि जानेरोला झालेला आहे, ब्राझीलमध्ये वगैरे वगैरे, ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, एकदा ते रिवाइज करून जा. रामसार साइट्स खूप महत्वाच्या आहेत परीक्षेसाठी, हायली रिकमेंडेड असं म्हणेल मी, कुठल्या नवीन रामसार साइट्स जोडल्या गेलेल्या आहेत, राईट. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स मध्ये 12 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे. हे येऊ शकतं परीक्षेमध्ये, डायरेक्टली विचारू शकतात त्याच्यावरती प्रश्न, युनेस्को 12 किल्ले, ओके, हे माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतर स्पेस मिशन, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, गगनयान आहे, ओके. त्याच्यानंतर आदित्य L1 आहे, चंद्रयान 3 आहे, याचे अपडेट घ्यायला शिका, फास्ट मध्ये एकदम अपडेट घ्या, रिवाइज करा, नेमकं काय आहे ते एकदा बघून जा. बेसिक बायोलॉजी, बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्री हे तुम्हाला यायलाच पाहिजे, ओके. बेसिक ज्या DNA बायोटेक्नॉलॉजीवरती सुद्धा एक दोन प्रश्न असतात, बायोलॉजीमध्ये सुद्धा, फिजिक्स चे सुद्धा काही प्रॉब्लेम्स विचारले जातात. मागच्या वर्षी प्रॉब्लेम विचारले गेलेले नव्हते, परंतु विचारू शकतात. 2 ते 3 बेसिक प्रॉब्लेम्स असतात, जास्त प्रॉब्लेम्स जरी आले तरी गोंधळून जायचं नाही, 1 ते 2 विचारू शकतात, ओके. त्याच्यामुळे बेसिक बघून जा, सोपे असतात. केमिस्ट्री सुद्धा एक महत्वाचं बेसिक जे आहे एकदा करून जा, हे एकदा फास्ट मध्ये रिवाइज करा. याच्यानंतर करंट अफेअर, मी म्हणेल की नोव्हेंबर डिसेंबर पासून करंट जास्त विचारतात. जर आपण मागच्या एक्झामचं बघितलं ना तर 7 ते 8 ते 9 महिन्याचं करंट अफेअर आलेलं असतं. जनरली आपण 1 इयरचं करतो, ओके. हे सफिशियंट आहे 1 इयरचं, म्हणजे जानेवारी ते सप्टेंबर मी घेतलेलं आहे, तुम्ही करू शकता जुलै ऑगस्ट पासून करू शकता, जुलै ऑगस्ट पासून, ओके. हे महत्वाचे. रिपब्लिक डेचे मुख्य पाहुणे कोण होते भारताचे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. याच्यानंतर नक्सल हल्ला झाला त्याविषयी प्रश्न येतात. कुंभमेळा, खूप मोठा कुंभमेळा झाला, आपल्याला माहिती असेल, विसरला नसाल, ओके. कुंभमेळ्या संदर्भामध्ये करून जा. RBI क्रेडिट रेकॉर्ड रूल काय काय आहेत, PMI इंडेक्स काय आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन समिट झालेली होती, नरेंद्र मोदी चायनाला गेलेले होते, ही सुद्धा खूप मोठी न्यूज आहे, हे सुद्धा एकदा करून जा. ब्रिक्स, G20, ब्रिक्स मध्ये कुठल्या कुठल्या देशांचा समावेश झाला, G20 कुठे झाली आहे, महाराष्ट्र संदर्भामध्ये करंट असतील, नवीन काही स्कीम असतील, अवॉर्ड्स असतील, स्पोर्ट्स इव्हेंट्स असतील, हे करून जा. करंट इव्हेंट्स मध्ये गव्हर्नमेंटच्या काही महत्त्वाच्या नवीन स्कीम लॉन्च झालेल्या आहेत का, गव्हर्नमेंटच्या कुठल्या पॉलिसी गव्हर्नमेंटने लॉन्च केलेल्या आहेत का, हे सुद्धा इथे पाहून जायला हवं, लक्षात घ्या. यानंतर आपल्याला बघायचं की प्रॅक्टिस माइंडसेट, रोज म्हणजे 2-3 तास शेवटच्या दिवसाचं चाललेलं आहे आपल्या. टॉप 100 एक्सपेक्टेड MCQ रिवाइज करा, राईट. एलिमिनेशन टेक्निक्स, ऑलवेज, नेव्हर, ओनली इत्यादी सर्व शब्द असलेले पर्याय तपासा. आता हे प्रॅक्टिस माइंडसेट जे आहे ते आपलं हे मागचं ह्याच्या अगोदर लेक्चर आहे, ओके. परीक्षा पास व्हायचं नाही, नेमकं सिक्रेट काय, त्या सिक्रेट मध्ये मी सर्व गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. यासाठी हे लेक्चर, सिक्रेटचं लेक्चर मस्ट बघा. हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की एलिमिनेशन नेमकं कसं करायचंय, लॉजिक कसं वापरायचं आहे, नेमकं परीक्षेचा अप्रोच कशा पद्धतीचा ठेवायचा आहे. हे सिक्रेटचं जे लेक्चर या अगोदर झालेलं बघितलं तर तुम्हाला हे कळून जाईल, ओके. त्याच्यानंतर एलिमिनेशन टेक्निक असेल, ऑलवेज, नेव्हर, ओनली, याच्यावरती फोकस करा, माइंड अलर्ट राहू द्या. याच्यानंतर पेअर अँड लॉजिक सुद्धा मी ते एक्सप्लेन केलेलं आहे, डिटेल ऑप्शन बरोबर असतात, करंट किलिंग जास्त प्रोबॅबल असतात, वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेत. गेस स्ट्रॅटर्जी, 50% खात्री असेल तर मार्क करायची, काहीच येत नसेल तर ब्लाइंड गेस घ्यायचा नाही, ओके. कुठून तरी त्याला विचार करायचा, येतच नसेल तर घ्यायचा नाही, मार्क्स घालायचे नाहीत, निगेटिव्ह मध्ये मार्क्स घालायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर हेल्थ अँड माइंडसेट केअर. आता हेल्थ मध्ये काय आहे, परीक्षेला जाताना त्या दिवशी हलकं अन्न खायचंय, पोट मोकळं ठेवायचं, कचून खायचं नाही,
बऱ्याच जणांना सवय असते, नाही नाही मला एनर्जी लागते म्हणतात, बरोबर, खूप खातात, जड जेवण घ्यायचं नाही, आदल्या दिवशी संध्याकाळी सुद्धा नॉनव्हेज किंवा कुठलंही जड हेवी जेवण खायचं नाही, खिचडी वगैरे असं साधारण खायचं, भरपूर पाणी प्यायचंय, 2 दिवस अगोदरपासून चालू करायचं, एक्झामच्या दिवशी बसल्याच्या नंतर बॉटलभर पाणी पिऊन गेले क्लासमध्ये असं करायचं नाही, ओके, थोडं थोडं पाणी प्यायचंय, रात्री 7 तास आदल्या दिवशी झोप घ्यायची, 2-3 दिवस याच्या अगोदर प्रॅक्टिस करा ह्या रुटीनची, याच्यासोबतच मोबाईल स्क्रोलिंग कम्प्लिटली बंद करायचं आहे, सोशल मीडियापासून कम्प्लिटली या 4 ते 5 दिवसामध्ये दूर राहायचं आहे, सकारात्मक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा, मी केलेला अभ्यास पुरेसा आहे, स्वतःला नेहमी सांगायचं मी जेवढं वाचलेलं आहे तेवढंच एक्झामसाठी पुरेसं आहे, कारण शेवटच्या दिवसामध्येच आपण खूप अभ्यास करून, बरेच मुलं अभ्यास करतात, प्रत्येकाची स्टेज समान असते, कन्फ्यूज होत असतात, प्रेशर येत असतं, हे कमी करण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या, स्वतःला कॉन्फिडन्स द्यायचा, कारण बाहेरचा कुठलाही कॉन्फिडन्स आपल्याला फक्त काही वेळासाठी तारू शकतो, आपल्या आतून आलेला जो आत्मविश्वास आहे तोच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे, लक्षात ठेवा. एक्झाम डे किट म्हणजे एक्झाम डेला जाताना हॉल तिकीट असेल, प्रिंट घ्यायचीच आहे आणि PDF सुद्धा ठेवायची आहे बॅकअपसाठी, फोटो ID 2 प्रिंट ठेवायच्या आहेत हॉल तिकीटच्या, फोटो ID प्रूफ, आधार, ड्रायव्हिंग लायसन हे सुद्धा ओरिजिनल सोबत घ्यायचं आहे, 2 ते 3 काळे बॉलपेन घ्यायचं, एकच बॉलपेन घेऊन जायचं नाही, 2 ते 3 ठेवा, मास्क असेल, पाणी बॉटल असेल, साधं आपलं घड्याळ असेल, डिजिटल नाही साधं घड्याळ ज्याच्यामध्ये व्यवस्थित आपण टाइम पाहू शकतो, जे चालू असेल अशा पद्धतीचं घड्याळ तिथे घेऊन जायचं आहे, ओके. म्हणजे एक्झामला जाताना हे किट, एक्झाम डे किट डे बिफोर, ओके, डे बिफोर हे तयार ठेवायचं आहे. शेवटची टिप सांगेल तुम्हाला, खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. शेवटच्या दिवशी नवीन काहीच वाचायचं नाही, एक्झामला जात असताना काहीही वाचायचं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सवय असते की एक्झामच्या दिवशी सकाळपासूनच जे पुस्तक घेऊन बसतात, 3-4 तास अभ्यास करतात, मग एक्झामला जातात, असं काही करायचं नाही. वर्षभर अभ्यास केलेला असतो, काही जणांना सवय असते, तर काय करायचं, सर नाही आम्हाला त्याच्याशिवाय होतच नाही, पुस्तक घ्यायचे, फक्त फास्ट 2-4 भाषे पानं पलटायचे, महत्त्वाचे फास्ट पलटायचे, पुस्तक ठेवून द्यायचं झालं म्हणून. ह्यानी काय होतो तर आपला आत्मविश्वास वाढतो. समजा जर आपण ह्या विषयाचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक घेतलेलं आहे, आता पुस्तक फक्त चाळायचं, हे ओके मला हे येतं, ओके, हे अशा पद्धतीचं पुस्तक चाळायचं आणि झालं माझं इकॉनॉमिक्स झालं म्हणून इथे ठेवून द्यायचं, अशा पद्धतीने अभ्यास करायचा, याने आत्मविश्वास खूप वाढतो. फक्त रिव्हिजन, रेस्ट आणि कॉन्फिडन्स याच्यावरती काम करायचं शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये. एक्झाम हॉलमध्ये सुरुवातीला जेव्हा आपण एंटर करतो, लवकर जायचंय, एंटर केल्याच्या नंतर जे बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स त्यांचा कसा होतो की अवघड प्रश्न अगोदर आले, कॉन्फिडन्स एकदमच ढासळतो, हा ढासळू द्यायचा नाही. तसं आलं तर काय करायचं, सोपे सोपे प्रश्न सोडवायचे, राऊंड सिस्टीम ओके घ्यायची, लक्षात ठेवा, मॉडरेट आणि शेवटी अवघड अशा पद्धतीचे राऊंड घेऊन प्रश्न सोडवायचे आहेत. आणि सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक. लक्षात ठेवा, वी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर नक्की हे प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करा. याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत. यासोबतच वी अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा सांगेल, परत एका नवीन व्हिडिओ सोबत मी तुमच्या समोर लवकरच येईल. तोपर्यंत सर्वांना बेस्ट लक. एक्झामची तयारी जमके करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.